डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधील अमुदान कंपनीत गुरुवारी महाभयंकर स्फोट झाले। या स्फोटात मृतांची संख्या वाढते। आज शुक्रवारी सकाळी आणखीन एका कामगाराचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलाय। त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 9 वर पोहोचलाय। तर आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। आज सकाळपासून अग्निशमन, NDRF आणि TDRFच्या जवानांकडून शोध मोहीम अत्यंत वेगाने राबवली जाते। स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की मृतदेहांचे अक्षरशः तुकडे झाले आणि 1 किलोमीटर परिसरात मानवी अवयव सापडू लागले आहेत। त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। कंपनीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही कामगार अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचा शोध वेगाने घेतला जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित केली, तर जखमींवरील उपचाराचा खर्च सरकारतर्फे केला जाईल असे स्पष्ट केले। या दुर्घटनेनंतर डोंबिवली MIDC मधील अतिघातक उद्योग शहराबाहेर मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी हलवले जाणार आहेत। डोंबिवली MIDC मधील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान रासायनिक कंपनीत मिथिल इथिल केटोन पेरॉक्साईड, ऑर्गॅनिक केमिकल्स यासारख्या रसायनांचे उत्पादन घेतले जात होते। गुरुवारी दुपारी बॉयलरमध्ये वेगवेगळी केमिकल मिसळत असताना या बॉयलरचा स्फोट झाला। या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला असतानाच एकामागोमाग एक असे आणखीन 2 स्फोट झाले। पाठोपाठ उठलेले धुराचे लोट आणि उंच आगीच्या ज्वाळांनी डोंबिवलीकरांना 8 वर्षापूर्वी एका स्फोटाची आठवण करून दिली। आकाशात धुराचे लोट दिसत असताना नागरिकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली। आगीतून वाचण्यासाठी पेटत्या अवस्थेत कामगारांनी अंगावरील कपडे काढून कंपनीबाहेर धाव घेतली। हे कामगार मदतीसाठी ओरडत विव्हळत होते। तर या स्फोटाने आजूबाजूच्या मेहता केमिकल, KGN, सप्तवर्ण यासारख्या छोट्या मोठ्या कंपन्याही आगीच्या विळख्यात सापडल्या। शेजारी असलेल्या हुंदाई शोरूम मधील 10 ते 12 गाड्याही आगीच्या बक्षिसाने पडल्या। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।